नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थेट तुम्ही थंबनेल बघून आलेले आहात त्याच विषयाच्या अनुषंगाने अत्यंत कमी वेळेमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो। प्रथमतः तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन। तुमच्यापैकी अनेक जण हे शिक्षक लागणार आहेत। मी त्यापैकी नाही की जे म्हणतील की 1,70,000 जागा आहेत आणि 1,70,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक होतील। नाही, तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट बसेल, ज्या ठिकाणी थोडेफार नशिबाची साथ मिळेल, असे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी लागतील। ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी की अनेक विद्यार्थी लागणार नाहीत, परंतु आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण सगळेजण आहोत। लक्षात घ्या, जर समजा शासनाला टॉपचे 30,000 पोरं भरायचे असते तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी सांगितलं असतं की सुरुवातीच्या 30,000 मुलांनीच त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करा, बाकीच्या विद्यार्थ्यांनी करू नका। पण तसं त्यांनी सांगितलेलं नाहीये। जसं एमपीएससी सांगते की एकाच 10 जणांची मुलाखत आहे तर त्या 10 जणांना सांगते एमपीएससी की भाऊ तुमची मुलाखत आहे। तशाच पद्धतीने इथे काय केलेलं आहे की तुम्हाला 1,70,000 विद्यार्थ्यांना तुमच्याकडनं सेल्फ सर्टिफाय करून घेतलेलं आहे। प्रत्येक विद्यार्थी ज्याने परीक्षा दिली होती त्या प्रत्येकाने सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आहे। 100% जो विद्यार्थी प्रवर्गनिहाय, विषयनिहाय, इयत्तानिहाय आपले निकष पूर्ण करेल, मग त्याच्यामध्ये आरक्षणाचं धोरण असेल, आराखीव गटामधलं धोरण असेल, विविध विषयांचं धोरण असेल, ह्या सगळ्यांच्या क्रायटेरिया जो फुलफिल करेल, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा, वेगवेगळ्या प्रकारच्या आस्थापना, वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट, ह्या सगळ्यांचे जे निकष पूर्ण करेल त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निवड होईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढच्या 2-4 दिवसांमध्ये काय गोष्टी करायच्या आहेत, काय गोष्टी करायच्या नाहीत, याबद्दल सखोल अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली। तुम्हाला हा व्हिडिओ शेवटी बघितल्याच्या नंतर असं वाटेल की नाही भाऊ, बरं झालं हा व्हिडिओ बघितला, याच्यामध्ये काही भंपक पसारा नाही, याच्यामध्ये काही गोष्टी खोट्या नाहीत, जे आहे ते खरं 100% वस्तुस्थितीला धरून आहे। तुमच्या विवेकी बुद्धीला 100% पटेल अशी मला खात्री आहे। नाही पटलं तर कमेंटमध्ये तुम्ही तसं मला कळवा, लावागड तर शिव्या घातल्या तरी सुद्धा काही अडचण नाही। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची आहे जी प्रतीक्षा तुम्हा सर्वांना लागलेली होती तर ती काय संपलेली आहे। शिक्षक भरती आता जवळपास शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे लवकरच जो आहे ते निर्णय लागणार आहे। कोणी म्हणतं 30,000 जागा येतील, मला असं वाटतं की 35,000 जागा आल्या पाहिजेत आणि 100% सगळ्या विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी झाली पाहिजे। परंतु होणार नाही। जे विद्यार्थी त्या ठिकाणी व्यवस्थित असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे। आता पुढचा जो महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की सर्वांनी जे आहे ते सोबत हे जे आहे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला तुमचं सिलेक्शन तर 100% होईलच, परंतु नाही झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीची सुद्धा तयारी सोबतच करून ठेवायची आहे। म्हणजे एकाकडे विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट तयार करण्याची प्रोसेस सुरू राहील आणि त्याच वेळेला एकाच 3च त्या ठिकाणी उमेदवार असल्या कारणामुळे संस्थांना सुद्धा सांगितलं जाईल की भाऊ तुम्ही मुलाखतीची तयारी करा। एका पदासाठी 3च उमेदवार असल्या कारणामुळे एखाद्या संस्थेमध्ये 20 जरी पदं असली, 20 तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो 8 दिवसामध्ये 100% त्या ठिकाणी मुलाखती होऊ शकतात। एका विद्यार्थ्याच्या एका दिवशी तुमचं कोणतंही मॅनेजमेंट असलं तर किमान 5 ते 10 इंटरव्ह्यू सहज घेऊ शकते। त्यामुळे कितीही मोठी संस्था असू द्या, त्यांनी जर असं म्हटलं की आम्हाला विथ इंटरव्ह्यू मध्ये जायचं आहे तरी सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये त्यांचे 100% इंटरव्ह्यू संपतील म्हणजे संपतील। लक्षामध्ये 8 दिवस होतील, 15 दिवस लागतील जास्तीत जास्त। याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू दोघांची सुद्धा लिस्ट सोबत लागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। शिक्षण विभागाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ही शिक्षक भरती लवकरात लवकर पार पाडायची आहे। म्हणून माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे की विदाऊट इंटरव्ह्यू साठी तर तुम्ही प्रिपेअर आहात, लागलं तर खूपच छान, परंतु तुम्ही जो अभ्यास करणार आहात तो काही वाया जाणार नाहीये। म्हणून विथ इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी सोबतच राहू द्या। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही कागदपत्र आहेत ना ते व्यवस्थित लावून ठेवा। काही तुम्हाला पाहिजे नाही, मी तुम्हाला तोंडी सांगू शकतो कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागते। 10वी 12वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, तो ज्यानंतर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे त्याची सुद्धा मार्कशीट आणि डिग्री, पीजी असेल तर मार्कशीट आणि डिग्री, त्याच्यानंतर काय तुमचं बीएड आहे, बीएडचं सुद्धा मार्कशीट आणि डिग्री, डीएड असेल तर त्याचा सुद्धा डिप्लोमा आणि मार्क लिस्ट। हे झाले सगळे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीसी पाहिजे का, जर तुमच्याकडे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला टीसीची गरज नाही। या व्यतिरिक्त काय पाहिजे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर, नॉन क्रिमिलियर लागू असेल तर, या व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या समांतर आरक्षणाचा जर लाभ घेत असाल, उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अपंग, अनाथ, हे की नाही अशा पद्धतीचं, किंवा खेळाडू, तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं, ते 100% असेलच म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे। त्यानंतर जर आपण विचार केला तर तुमच्याकडे टीईटी आणि सीटीईटी हे जर पास असाल तरच तुम्हाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी जर तुम्ही 9वी 10वी साठी एलिजिबल असाल फक्त, तर तुमच्याकडे नसलं तरी सुद्धा ते चालते, कारण की ऑलरेडी तुम्ही 9 केलेलंच असेल। 5 जर असाल तरी सुद्धा काही अडचण नाही, ते सुद्धा जर तुमची निवड 9वी 10वी साठी झाली तर तुम्हाला सीटीईटीचं सर्टिफिकेट लावण्याची सुद्धा गरज नाही, ती फक्त 1ली ते 8वी पर्यंतच
लागतं. ही झाली तुमची मोठामोठी जे आहे ते सर्टिफिकेट. 2017च्या नंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल आणि त्याच्यावरती CGPA लिहिलेला असेल तर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतं. परंतु मार्कशीटवरती CGPA सुद्धा लिहिलेला आहे, टोटल मार्क्स सुद्धा लिहिलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे पासिंग सर्टिफिकेट आहे, तर पासिंग सर्टिफिकेट न लावता तुम्ही कन्व्होकेशन सर्टिफिकेट जर आलेलं असेल तर तेच लावा. ठीक आहे, व्यवस्थित. आणि ज्या महिलांच्या नावामध्ये बदल आहे त्यांनी काय फारसं आवश्यकता नाहीये फार मोठा ढाचा करण्याची. फक्त तुम्ही 100 रुपयाचं किंवा 500 रुपयाचं ॲफिडेविट करा. नसेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट जर असेल तर ॲफिडेविटची सुद्धा गरज लागणार नाही. आता ज्यांचं लग्न झालेलं नाहीये त्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यांनी जर वेळेवर भरून घेतलं तर ते तुम्हाला नंतर लागते. कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा नंतर लागतं. आरोग्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला नंतर लागतं. त्याच्यामुळे डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये नाही सगळे विद्यार्थी गायब होतील आणि त्यांना शिक्षण विभाग नोकरीवरनं काढून टाकेल असं जर कोणी सांगत असेल तर त्याला भाऊ म्हणा, तू थोडासा शांत बस, तुझं चॅनल अनसबस्क्राईब करून टाकेल असं त्याला म्हणायचं. ठीक आहे, काही मनामध्ये भीती बाळगायची नाही. सगळेचे सगळे आहे की नाही, आधार कार्ड वगैरे जे असेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तेही व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे तुम्हाला वेळेवरती काय होणार आहे, टेन्शन येणार नाही. आता बघा, माझं तर असं स्पष्ट प्रामाणिक मत आहे की जास्त यूट्यूबचे व्हिडिओ बघू नका. माझं तर बिलकुलच बघू नका. इतर कोणाचे असतील तर त्यांचीही बघू नका. मग तुम्ही म्हणसाल सर यूट्यूबचा व्हिडिओ नाही बघायचा, तर मग काय करायचं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो शासकीय बुलेटिन काय म्हणते, पवित्र पोर्टलवरती नेमके वेळोवेळी काय सूचना आलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचा, त्या व्यवस्थितच बघा, त्या व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुमची कार्यप्रणाली सुरू राहू द्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्या वेळेला तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात त्याच्या सुरुवातीला तुम्ही काय करा, एकदा टेटचं नोटिफिकेशन ज्या वेळेला आलेलं होतं ते बघा, तुमचा सेल्फ सर्टिफाईड केलेला फॉर्म बघा. हे दोन गोष्टी बघितल्या की तुमच्या लक्षात येऊन जाईल की भाऊ आपण कोणत्या विषयासाठी पात्र आहोत, त्याच्यानंतर कोणत्या वर्गांसाठी पात्र आहोत. हे जर दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर झालं का, तुम्ही त्या ठिकाणी सहज प्राधान्यक्रम देऊ शकतात. एक दुसरा मी व्हिडिओ टाकेल. आता मी तुम्हाला सांगून राहिलो की कोणताही व्हिडिओ बघू नका, कारण की ज्यावेळेला तुम्हाला जाहिराती जनरेट होतील, एक जाहिरात पाहिल्याच्या नंतर तुमच्या सहज लक्षात येईल की ही जी जाहिरात आहे ती कशा पद्धतीने आपल्याला समजून येईल. तुम्हाला लक्षातच येते, ते काही कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही, काही कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फार वाटलं तर एखाद्या पवित्र पोर्टलमध्ये लागलेल्या एखाद्या शिक्षकाजवळ जाऊन बसा, थोडा वेळ त्याची सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना थँक्यू म्हणा, ओके गुड बाय करा. ठीक आहे. आणि सगळ्या गावाला सध्याच पेढे देत हिंडूत बसू नका. अनेक असे विद्यार्थी असतात की ज्यांना खरंच जास्त मार्क असतात पण लागत नाहीत. ठीक आहे. आता कधी लक बाय फॅक्टर सुद्धा असतं, तर त्याच्या काही वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला अडचण येते. काही विद्यार्थ्यांनी खूपच बोगस माहिती जर भरली असेल तरच अशी अडचण येते, अन्यथा काही येत नाही. छोटी मोठी अडचण असली तर ऑफिस तुम्हाला मुभा देतं अनेक गोष्टी ॲडजस्ट करण्यासाठी. परंतु आता जर कोणी खूपच मोठा झोल केला असेल तर त्यांचा ढोल तर वाजणारच आहे. ठीक आहे. ह्या सगळी परिस्थिती शिक्षक भरतीची एकंदरीत आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. कमेंटसुद्धा लिहिताना थोडंसं व्यवस्थित लिहा. आणि आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला श्रीमंत केल्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही थेट सगळ्याच्या सगळ्या न्यूज बुलेटिन वाचा, त्याच्यातून तुम्हाला सर्वाधिक फायदा होईल. तरी सुद्धा मनामध्ये तुमच्या 100% काही ना काही शंका असतातच, ते तुम्ही लिहिणारच राहा. आम्ही सुद्धा किती म्हटलं तरी व्हिडिओ बनवायला हे काही थांबवणार नाही हो. त्याच्यामुळे आपलाही चालू द्या, तुमचंही चालू द्या. काळजी करू नका, निवड होईल. धन्यवाद.